पृथ्वीवर जशी जीवसृष्टी आहे तशीच जीवसृष्टी इतर ग्रहांवर असेल का हा प्रश्न कित्येक वर्षांपासून मानवाला पडलाय. कारण या ब्रह्मांडात इतर अनेक ग्रह आहेत. काही ग्रह हे तर पृथ्वीपेक्षाही मोठे. मात्र पृथ्वीवर आढळणारी सजीव सृष्टी इतर ग्रहांवर असल्याचं अजून तरी तसे पुरावे मिळाले नाही. अर्थात नाही म्हणायला मंगळावर पाणी असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढलाय. इतर ग्रहांवर जीवसृष्टी असेल का? याविषयी जगभरात संशोधन सुरू आहे. याच प्रकारे एलियनच्या विषयावर जगभरात अनेक चित्रपटांची निर्मिती होती आहे. पहिलेच ना पण जरा आटके म्हणजे मी नाही बोललोच पाहिजे. या विषयांवर निघालेल्या चित्रपटांना चांगली प्रसिद्धीही मिळते. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना आता आपण पाहणार आहोत. आपण पाहत असलेल्या या 28 वर्षांच्या युवकाची बरोबर मैत्री आहे. आणि ती मैत्री काही 1-2 दिवसांची नाही तर सुमारे 3 वर्ष जुनी आहे. तर या युवकाला त्याचे हे मित्र संध्याकाळी किंवा संध्याकाळ ढळल्यानंतर रात्री भेटायला येतात. हॅलो मनीषा, जी 24 तास बघ आमची बातमी आली का? एलियन जेव्हा पृथ्वीवर त्यांच्या या मित्राला भेटायला येतात तेव्हा घरातला आपोआप बंद होऊन घरात हिरवा गेली करते रेकॉर्ड करते. तर परिसरातला वीज पुरवठाही बंद होतो. हा सर्व घटनाक्रम पाहिल्यावर ही एखाद्या चित्रपटाची कथा असावी असंच आपल्याला वाटेल. मात्र ही चित्रपटाची रील स्टोरी नसून ही आहे रिअल स्टोरी. आपण पाहत असलेल्या या युवकांना तबकड्यांची छायाचित्र टिपली आहेत. हॅलो प्रकाश, अरे बातमी लागली आपली. हा ना, जी 24 तास काय बात करतो त्यालाही माहित नाही पाहिजे म्हणून मला फोन नाही आला. हा पप्पांचा फोन. या तबकड्या त्याच्या घरावरून उडत असताना त्यानं ही छायाचित्र टिपली आहेत. हॅलो बबलू, देख रहे हो एलियन की बातमी देखने देना जी 24 तास पर. जी 24 तास पर लागली पाहिजे. प्रश्न निर्माण झाला असेल की एलियनचा हा मित्र आहे तरी जी 24 तासवर एलियनची बातमी काय आहे त्याचं नाव? तर मग ऐका, एलियनच्या या मित्राचं नाव आहे प्रकाश वायकंठे. मागील 3 वर्षांपासून त्याची एलियन्स बरोबर मैत्री जमली आहे. 28/2/2009 खिडकीपाशी माझ्या भाच्याचा वाढदिवस होता. मी खिडकीपाशी बसलो होतो आणि रात्रीचा MPSCचा अभ्यास मी काम करत होतो. अचानक मला असं जाणवलं की माझ्या खिडकीपाशी काहीतरी आहे. तर मी पहिले खिडकी उघडून मी पाहिली तर काही नव्हतं. पण नंतर मी परत टीव्हीच्या हिरवा प्रकाशामुळे नाही का ते परत जाणवलं की मला घुबडासारखं काही वाटलं.
त्याच्यानंतर मी लगेच दाजींचा मोबाईल घेऊन लगेच तो फोटो करायला बघितला, क्लिक केलं आणि नंतर थोड्या वेळ असं जाणवलं की काहीतरी असं हवेमध्ये खिडकीतून हवेमध्ये असं चमकताना दिसलं मला. आणि मी ते बाहेरून थोडं खिडकीतून तेव्हा एक फोटो काढला आणि बाहेर उघडून पाहतो तर एक असं हवेमध्ये यानं टाईप होतं आणि तो माणूस असं म्हणजे जो पाण्यासारखा दिसत होता तो तर हवेमध्ये दिसत होता. त्याच्यानंतर काही वेळानंतर मी तो लगेच निघून गेला. एलियन्सचा हा मित्र प्रकाश वायकंठे कोणत्या शहरात राहतो? कोणत्या शहरात याला भेटण्यासाठी एलियन्स येतात? छायाचित्रांशिवाय प्रकाशकडे एलियनची कोणती अशी वस्तू आहे की ज्यामुळे एलियन त्याला भेटायला येतात ते सिद्ध होतं. तसंच एलियनचा नेमका इतिहास तरी काय आहे? आतापर्यंत कुठे आणि कुणाला हे एलियन्स दिसले? या सगळ्या प्रश्नांची काय आहेत उत्तर? खरोखरच म्हणजे थोडक्यात हे एलियन्स आहेत का, असतील तर कुठे आहेत आणि खरोखरच प्रकाशला हे भेटायला येत असतील का? उत्सुकता वाटते ना. आता एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहूयात कोणत्या शहरात राहतो एलियनचा मित्र आणि कोणत्या शहरात येतात हे एलियन्स. तेव्हा पाहत रहा जरा हटके.